तब्बल 27 तासानंतर कोकण रेल्वे आता सुरळीत झाली आहे। रविवारी संध्याकाळी 7 वाजेपासून कोकण रेल्वे ठप्प होती, मात्र रेल्वे रुळावरील दरड बाजूला करून कोकण रेल्वे अखेर सुरू करण्यात आली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। खूप छान वाटतंय, कारण लोक खूप खोळंबलेली आहेत आणि खायचे प्यायचे लोकांचे हाल झालेत। लोकांचे खायचे हाल झालेत, राहायचे हाल झालेत। तरी एवढंच मागणी होती सरकारकडे की लवकरात लवकर थोडं लक्ष देऊन केलं पाहिजे होतं त्यांनी। रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू झाली। 27 तासांनंतर कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना झाली। खूप छान वाटतंय, कारण लोक खूप खोळंबलेली आहेत आणि खायचे प्यायचे लोकांचे हाल झालेत। पण भेटणारी लोक अशी असतात की ती एकमेकांना सांभाळून घेतात, त्याच्यामुळे हे असे क्षण असतात ते अविस्मरणीय पण होतात। लवकर करायला पाहिजे होतं, सुधारणा झाल्या पाहिजेत तेवढ्या, कारण एवढा प्रत्येकाला आपापले कामं आहेत, प्रत्येकजण एवढा तरी लोकांचे खायचे हाल झालेत, राहायचे हाल झालेत। तरी एवढंच मागणी होती सरकारकडे की लवकरात लवकर थोडं लक्ष देऊन केलं पाहिजे होतं त्यांनी। खूप आनंद आहे, कारण की खूप जणांना त्रास होत होता कालपासून, पण आता सुरळीत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। कोकण रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसाठी प्रशासनाकडून चिपळूण, कणकवली आणि रत्नागिरी स्थानकावरून बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली होती। त्यामुळे अनेक प्रवाशांनी अगोदर बसेसच्या माध्यमातून घरची वाट धरल्याचं पाहायला मिळालं। तर काही प्रवासी रेल्वे स्थानकावरच अडकल्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला होता। रेल्वे शासनाचा एकदम ढिला कारभार आहे। या रेल्वे शासनाने मागच्या 16 तासामध्ये आमची काहीच सेवा केलेली नाही, ना जेवणाची ना पिण्याची। त्याच्यामुळे कोकणातील सर्व नेत्यांना आम्ही एवढं सहकार्य केल्यानंतर सुद्धा कोकणातील एकाही नेत्यांनी आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही, ना जेवणाचं ना खाण्याचं। एवढ्या लोकांसाठी 10 बसेसची पूर्णता होऊ शकते का? आणि मला वाटतं हा प्रॉब्लेम काल झालेला, आणि रात्रभर जर प्रशासन झोपलं होतं मग करत काय होतं? करायला पाहिजे ना काहीतरी। एवढं करू, ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळी मॉब घेऊन तुम्ही फिरता ना, तर लोकांसाठी का नाही हे करू शकत? एवढं काय पुरा बोगदा नव्हता ना बसला। आधी पोलिसांनी आम्हाला सांगितलं तिकीट रिफंड करा, आता बसमध्ये रेल्वे प्रशासन बोलते गाड्या आम्ही मागवल्यात तर आम्हाला तिकीट द्या तर तुम्हाला नेऊ। आता हे तिकीट मागतात, तिकीट कुठून द्यायचे आम्ही रिफंड केल्यावरती? रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे कोकणातील रेल्वे सेवा ठप्प होती। रेल्वे रुळावरील दगड आणि मातीला बाजूला काढण्यात आलं। 3 JCB आणि 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रेल्वे रुळावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली। त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली। रेल्वे रुळाची पाहणी केल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली। खेडच्या दिवाणखवटी आणि विन्हेरे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं संपूर्ण कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं। रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता। दरम्यान 27 तासांनंतर कोकण रेल्वे सेवा सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।